Jeszcze baba gapa gapa. Jeszcze baba gapa gapa. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. सगळ्या शिवभक्तांना अभिनंदन. अरे हो यश, झालंय काय? सगळ्या आधी श्रोत्यांना सांग तरी की नेमकं अभिनंदन कशाबद्दल करतोयस? हा तर सांगतो. आपण मागच्या पॉडकास्टमध्ये जो वर्ल्ड रेकॉर्ड बनवायचं बोलत होतो ना, तो झालेला आहे. काय बोलतोस? होय, आणि त्याच विश्वविक्रमाबद्दल आपण चर्चा करणार आहोत याच भागात. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे यश आणि मी यशच्या बाबाशी गप्पा या ऑडिओ पॉडकास्ट सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. माझ्यासोबत माझा बाबा सुद्धा आहे. बाबा सगळ्यांना हाय म्हण. सगळ्यांना खूप खूप नमस्कार आणि सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. वा, चांगला विषय आज सुद्धा. बोला, काय काय बोलायचंय तुला या विश्वविक्रमाबद्दल? पहिले मला कोणत्या श्रेणीत विश्वविक्रम घडला ते सांग. बरोबर, श्रेणी म्हणजे काय हे पण जरा सांगितलं पाहिजे. वेगवेगळ्या पद्धतीचे विश्वविक्रम, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड ही जगातली सगळ्यात प्रतिष्ठित विश्वविक्रम नोंदणी करणारी, विश्वविक्रमांची नोंदणी ठेवणारी जगातली सगळ्यात प्रतिष्ठित अशी संस्था आहे. ते वेगवेगळ्या गोष्टींसाठी विश्वविक्रम करतात. त्याच्यामधले अनेक विश्वविक्रम हे फिजिकल असतात, म्हणजे तिथं उपस्थित राहून गोष्टी बघायच्या करायच्या अशा असतात. काही इंडिव्हिज्युअल असतात, एकाच माणसाने केलेले विश्वविक्रम असतात. आणि काही विश्वविक्रम हे समूहाने केलेले असतात, जनसहभागातून झालेले आणि डिजिटल असतात. तर जनसहभागातून होणारा डिजिटल असा हा विश्वविक्रम होता आणि याची श्रेणी होती लार्जेस्ट डिजिटल अल्बम ऑफ मॅन मेड स्कल्पचर्स, म्हणजे मानवी हातांनी बनवलेल्या प्रतिकृतींचा सगळ्यात मोठा डिजिटल अल्बम. माझा दुर्गोत्सवाची काय संबंध? अरे बापरे, असं काय म्हणतोस? दुर्गोत्सवच तर मेन होतं ना. आता स्कल्पचर्स हे इंग्रजी लोकांना असे दुर्ग एक तर कुठं जगात बनवत नाहीत, मग लोकांना त्याची श्रेणी कशी कळणार ना? क्रिएटिंग फोर्ट्स म्हटलं तर ते विदेशी लोकांना फोर्ट म्हणजे काय, ते कॅसल्स जे मोठे मोठे राजवाडे असतात त्यालाच फोर्ट्स म्हणतात. ते फोर्टिफाईड पॅलेसेस असतात, म्हणजे महाल असतो त्याच्या भोवती तटबंदी घातलेली असते, ते फोर्टिफाईड पॅलेस. ते तर आपण बनवत नाही. आपण डोंगरांमध्ये शिवरायांनी बनवलेल्या दुर्गांच्या प्रतिकृती बनवतो. ते स्कल्पचर्स म्हणून त्यांनी घेतलं आणि या प्रतिकृतींचा, दुर्गांच्या प्रतिकृतींचा सगळ्यात मोठा डिजिटल अल्बम या श्रेणीमध्ये ते नाव नोंदवलं गेलं. ओ अच्छा, मग आता सांग मला की हा कसा प्रस्तावित झाला, काय नेमकी प्रोसेस होती? तर ह्याची प्रोसेस, कारण की या प्रोसेसचा भाग, अगदी जवळचा भाग बनायची मावळाच्या वतीने मला संधी मिळाली होती. असं काय म्हणतो सर, आपलाच कन्सेप्ट होता ना? कन्सेप्ट आपला होता का? तर हो, आपण गेले 3 वर्ष दरवर्षी हे करायचा प्रयत्न करत होतो. पण कन्सेप्ट नुसता चांगला असून उपयोग होत नाही. नुसती तुमच्याकडे संकल्पना आहे तर ती राबवणारी यंत्रणा लागते. त्या राबवण्याची इच्छाशक्ती असलेले ताकदवान लोक लागतात. यंदाच्या दुर्गोत्सवात ते सगळे लोक एकत्र आले. कोण कोण लोक? तर सगळ्यात पहिल्यांदा उल्लेख करायला लागेल ज्यांनी या दुर्गोत्सवाचं आयोजन केलं ते म्हणजे अमृत नावाची एक शासनाचीच, महाराष्ट्र शासनाचीच एक स्वायत्त संस्था आहे. त्याचे इथं उल्लेख करायलाच हवा, म्हणजे त्याचे व्यवस्थापकीय संचालक म्हणजे MD ज्याला म्हणतात, मॅनेजिंग डिरेक्टर त्या संस्थेचे, ते होते विजयजी जोशी. ते आहेत. आणि त्यांनी काय केलं, त्यांना ही संकल्पना कळल्यानंतर त्यांनी दोन्ही हातांनी ही संकल्पना त्यांच्या क्षमतेत जेवढी उचलून धरता येईल तेवढी उचलली. म्हणजे काय काय केलं? म्हणजे अरे ह्याला ना शासन पातळीवरून प्रयत्न होणे गरजेचं होतं. म्हणजे ह्या दुर्गोत्सवात सहभागी होणाऱ्या सगळ्यांना आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या स्वाक्षरीचं पत्र मिळवायचं असेल तर मग ते मिळालं का? मग काय, सगळ्यांना तुझं पण पत्र आपण दिलं ना, ते मिळतं. ते काय कोणीही क्रिएट करेल, पण तशी अधिकृत मान्यता लागते. ज्याच्या स्वाक्षरीचं पत्र देतोय त्या माणसाची, म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची परवानगी लागेल. ती परवानगी अमृतनेच काढली. यासाठी हे सगळे फोटो कलेक्ट करण्यासाठी, संकलित करण्यासाठी एक संकेतस्थळ लागतं, ते अमृतने डेव्हलप करून घेतलं. महाराष्ट्रभर अमृतच्या पसरलेल्या लोकांनी अनेकांना आवाहन केलं की तुम्ही दुर्ग बनवा आणि त्याचे फोटो अपलोड करा. हे असे अनेक फोटो त्यामुळेच संकलित होऊ शकले. ह्या संख्या जो म्हणतात ती संख्या प्रचंड मोठी होऊ शकली, त्यामुळे हा विश्वविक्रम बनला. मग ते कशात, ते गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड म्हणलास ना? बरोबर. तर त्याचं काही आपल्याला मिळतं का?
मिळतं का म्हणजे अरे आता विश्वविक्रम प्रस्थापित झाला म्हणजे जगात सगळ्यात मोठा डिजिटल अल्बम शिवछत्रपतींच्या नावाचा लोकसहभागातून बनलेला पहिला विश्वविक्रम निर्माण झाला. दिस इट सेल्फ इज अ ग्रेट थिंग. त्याच्याबद्दल काय मिळतं आता ते तर आपण मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीचं तर दिलंच, त्या व्यतिरिक्त इथे घोषित करायला पण मला काही हरकत नाही आहे. आपण मावळाचं एक ॲप बनवलंय, तुला माहितीच असेल ते, आठवते का तुला? आपण त्याच्यावर काम करत होतो. वडापाव खायला, अन्न मागवायला, इथून तिथं जायला सगळ्यासाठी मोबाईल ॲप आहेत, पण आपल्या आराध्य दैवत असलेल्या शिवछत्रपतींबद्दल कुठलं ॲप ॲज सच नाही आहे. तर तुम्हा मुलांना शिवराय कळावेत आणि छान ॲनिमेशन सिरीज गोष्टींमधून कळावेत म्हणून आपण मावळाच्या वतीने एक ॲप बनवलं आहे जे प्ले स्टोअरमध्ये उपलब्ध झालं आहे. आणि शिवरायांचे 8वावे रूप हा जो सगळ्यांना सांगण्यात आला होता, तो जो कोर्स होता तो डिजिटल कोर्स मावळाच्या या ॲपवरती निःशुल्क उपलब्ध होणार आहे. आणि तुझ्या श्रोत्यांना एक प्रोमो कोड मी दिला, तो प्रोमो कोड त्यांनी टाकला तर त्यांना कसलेही पैसे या ॲपचे लागणार नाहीत. अदरवाईज सबस्क्रिप्शन 999 रुपयांपर्यंत आहे. मग सांग प्रोमो कोड सांग पटपट. प्रोमो कोड आहे अमृत दुर्गोत्सव. A कॅपिटल D कॅपिटल मध्ये स्पेस नका देऊ. AMRUT दुर्गोत्सवचं स्पेलिंग नीट लक्ष देऊ नका. DURGOTSAV अमृत दुर्गोत्सव. तुम्ही मावळाचा ॲप इन्स्टॉल करा, रजिस्टर करा. तुम्हाला ईमेल ॲड्रेस, फोन नंबरची माहिती मागेल तो द्या. OTP येईल, त्यांनी भरून तो वैध आहे असं ठरवा, असं कन्फर्म करा. त्यानंतर तुम्हाला सगळे पैसे दिल्याशिवाय काहीच बघायला मिळणार नाही असं दिसेल, पण कुपन्समध्ये जा. ते मी सांगितलं ते कुपन अप्लाय करा आणि तुम्हाला ॲपचं सबस्क्रिप्शन फ्री ऑफ कॉस्ट मिळेल. काय काय सगळ्यांना सांग जरा. मध्ये आहेत शिवछत्रपतींच्या आयुष्यातल्या 100 घटनांवरती मराठी, हिंदी, इंग्रजीमधल्या ऑडिओ स्टोरीज आहेत. त्या व्यतिरिक्त या ॲपमध्ये शिवछत्रपतींच्या सुरुवातीच्या दिवसातल्या अफजल वधापर्यंतच्या 96 गोष्टींचं ॲनिमेशन सिरीज आहे. कविभूषण यांच्या 19 कवनांचं रसग्रहण आहे. घाणेकर आबा सांगत आहेत दुर्गांच्या गोष्टी, असं एक सदर आहे ज्याच्यामध्ये आपले जे दुर्ग महर्षी प्राध्यापक प्र.के. घाणेकर आहेत त्यांनी दुर्गांबद्दल माहिती दिलेली आहे. या व्यतिरिक्त स्वराज्य योद्ध्यांच्या ओळख करून देणारे ऑडिओ व्हिडिओ आहेत. असं भरपूर 500हून जास्त ऑडिओ व्हिडिओ आहेत असं म्हणायला हरकत नाही. 500? बापरे. येस. आणि ते एवढं सगळं फ्री मध्ये? हो, आता आपण लोकांना कळावं म्हणूनच बनवतोय. त्यामुळं सध्या तरी अमृत दुर्गोत्सवात भाग घेतलेल्या तुझा पॉडकास्ट ऐकणाऱ्या साऱ्यांना ते फ्री ऑफ कॉस्ट आपण देत आहोत. भारीच की. विचारा, पुढचा प्रश्न काय आहे? आता आपण परत विश्वविक्रमावर येऊ. आता मला नीट समजून सांग की ती प्रोसेस कशी झाली, अमृतनी कसं काय काय केलं ते सांग. सो अमृतने आयोजन केलं. विश्वविक्रमावर बोलूयाच आपण, पण ह्याच्यामध्ये अजून एक भन्नाट माणसाचा उल्लेख करणं गरजेचं आहे ज्यांनी त्यांच्या आयुष्यातला हा 52वा विश्वविक्रम होता. कोण? गिनीजच्या वतीने विश्वविक्रम निर्माण करण्यासाठी जे तज्ज्ञ आहेत अशा एका व्यक्तीने सल्लागार म्हणून या विश्वविक्रमागे पडद्यामागे राहून काम केलं होतं. त्या व्यक्तीचं नाव आहे श्री मिलिंद वेर्लेकर. त्यांचा स्वतःचा पण शिवछत्रपतींच्या दुर्गांशी रिलेटेडच जगातला सगळ्यात मोठा फिजिकल अल्बम प्रदर्शन फोटोंचं बनवलेलं त्यांनी, 300हून दुर्गांवर जास्त जाऊन. तो विश्वविक्रम त्यांच्या नावावर आहे. तिथून ते गिनीजशी जोडले होते. ज्यावेळी त्यांना कळलं की अशा प्रकारचा विश्वविक्रम बनतो आहे त्यावेळी त्यांनी प्रचंड, म्हणजे अर्थात ऑफिशियली ऑनबोर्ड करून घेतलं. अमृतने त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि त्यांनी प्रचंड मेहनत केली. मेहनत काय होती ह्याच्यामध्ये ही सगळ्यात महत्त्वाचं श्रोत्यांसाठी फार गरजेचं आहे. वरकरणी तुम्हाला आम्हाला महाराष्ट्रात राहिल्यामुळे दुर्ग म्हणजे काय, दुर्ग कसा दिसतो, दुर्गांची प्रतिकृती काय असते हे खूप सहज कळू शकतं. पण आता हे आर्टिफिशियली इंटेलिजंट गोष्टी आहेत आणि त्यांनी शोधायचं म्हणजे सोपं जातं. त्यामुळं कोणी स्वतःचाच फोटो अपलोड केला आणि म्हटलं माझा फोटो हा दुर्गाचा फोटो आहे, तर मग चुकीचे फोटो ॲड होतील. मग गिनीजला ते चालणार नाही, मग ते फोटो वजा करावे लागतील. मग त्यासाठी फोटो तपासणे हे अतिशय महत्त्वाची गोष्ट होती. ती गोष्ट साधण्यासाठी जे काय करायला लागलंय, एरवी कुठलीही गोष्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे सोपी होऊ शकते, पण ज्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सला दुर्ग म्हणजे काय हेच माहीत नाहीये किंवा दुर्ग प्रतिकृती कशा असतात हेच माहीत नाहीये, ते काय करणार बिचारा आर्टिफिशियल इंटेलिजन्स. पण ते चेक कसं करणार?
करणार? मग तेच सांगतोय, तेच सगळ्यात मोठं आव्हान होतं. पहिल्यांदा मशीनला शिकवण्यासाठी लर्निंग करायला लागतं. तर ते लर्निंग करणं हे प्रचंड कष्टाचं काम होतं. इथे अजून 2 एंटिटीजचा उल्लेख करणं गरजेचं आहे. कोणत्या सांगतो, तुला माहीत नाहीये. एक म्हणजे सुजाता मॅम म्हणून आहेत, ज्यांनी ह्याचं तांत्रिक गोष्ट सांभाळली. त्या व्यतिरिक्त इम्पेरेटिव्ह म्हणून एक खूप भन्नाट कंपनी आहे ठाण्याला, पुण्याला. त्यांनी ह्याचं बॅकएंडचं जे डेव्हलपमेंट आहे, दुर्गोत्सवाची वेबसाईट वगैरे, ते सगळं त्यांनी केलं होतं. अर्थात अमृतने कॉन्ट्रॅक्ट दिल्यावर केलं होतं, पण त्यांनी ते खूप वेगात केलं, त्यामुळे त्यांचंही कौतुक आहे. त्यांचा या विश्वविक्रम निर्मितीमध्ये खूप मोठा सहभाग होता. आणि विश्वविक्रम असाच होत नाही, सिलेक्ट केलेले फोटो हे लाईव्ह दिसायला लागतात. तुम्ही आत्ताही दुर्गोत्सवाच्या वेबसाईटवर गेलात तर तुम्हाला 2025च्या विश्वविक्रम निर्मितीच्या सदरामध्ये गेलात तर सगळे फोटो जे अपलोड झालेत ते फोटो मिळतील. कळलं? हो. तो अतिशय क्लिष्ट असा हा प्रकार होता. आणि हा दुर्गोत्सव सगळ्यात कमाल म्हणजे सांगता या उपक्रमाची हा विश्वविक्रम निर्माण होऊन झाली. आणि कोणत्या दिवशी झाली? कोणत्या? 10 नोव्हेंबर. 10 नोव्हेंबरला काय असतं? अफजलवध, शिवप्रताप दिवस. हा ऐतिहासिक दिवशीच या विश्वविक्रमाची निर्मिती व्हावी असं आमचे जे जोशी सर आहेत त्यांची इच्छा होती. त्या प्रसंगाला अजून 5 भन्नाट माणसं उपस्थित होती. हे अजून त्याच्यामधलं सगळ्यात ऑसम गोष्ट. म्हणजे तू का? अरे मी कुठला भन्नाट, मी आपला साधा माणूस बाबा. मी भन्नाट म्हणतोय म्हणजे किती भन्नाट लोक होती तुला सांगतो. ऐक, या उपक्रमाला, या सोहळ्याला जिथं विश्वविक्रम मिळाला हे घोषित झालं, तिथे ज्येष्ठ इतिहासतज्ञ पांडुरंगजी बलकवडे होते. तिथे ज्येष्ठ इतिहासतज्ञ सुधीरजी थोरात होते. तिथे भन्नाट जे आपण ते शिवछत्रपती IAS नावाचं पुस्तक वाचलं, महाराजांवरच्या मॅनेजमेंट स्किल्सवरती PhD केलेले डॉक्टर अजितजी आपटे होते. या व्यतिरिक्त कोण होतं? सह्याद्री प्रतिष्ठान हे खूप मस्त प्रतिष्ठान आहे जे दुर्ग संवर्धनाचं काम करतं. त्याचे संस्थापक अध्यक्ष श्रमिकजी गोजमगुंडे होते. त्याच्या व्यतिरिक्त दुर्ग महर्षी म्हणजे 200 वेळा सिंहगड चढला त्यांनी आणि नंतर मग मोजायचं थांबवलं. कोण? बापरे. कोण असे ज्यांचे पॉडकास्ट आपल्या ॲपमध्ये पण असणार आहेत? घाणेकर आबा, बरोबर. प्राध्यापक प्र के घाणेकर सुद्धा या सोहळ्याला उपस्थित होते. अतिशय कमाल सोहळा झाला. विश्वविक्रम निर्मिती झाल्याची घोषणा झाली. आत्तापर्यंत लोकसहभागातून शिवछत्रपतींच्या नावावरती संलग्नित असलेला असा कुठलाही विश्वविक्रम झालेला नव्हता. तो आता घडलेला आहे. मग मुख्यमंत्री काही म्हणाले की नाही? अरे तो पण प्रसंग मी ऐकून मला माहिती आहे. मी काही मंत्रालयात वगैरे मुख्यमंत्र्यांना भेटायला नव्हतं गेलो. पण ज्या दिवशी कॅबिनेट मीटिंग असते त्याच दिवशी विजयजींना बोलवण्यात आलं, आपल्या अमृतच्या MDंना, आणि त्यांनी सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने हा विश्वविक्रम मुख्यमंत्र्यांच्या सुपूर्द केला. ठीक आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पण खूप कौतुक केलं असं मला कानावर आलं. सगळ्यांनीच तिथं कॅबिनेटला म्हणजे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सारेच होते. आणि यश हे कितीही कामात व्यस्त असलेले वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक असतील ना, तर या सगळ्या महाराष्ट्रीयन लोकांमधला सगळ्यात मोठा कॉमन फॅक्टर म्हणजे हे छत्रपतींवरचं प्रेम. बरोबर. त्या प्रेमामुळेच हे सगळं घडलं. आणि मी तुझ्या श्रोत्यांना अजून एक छान आवाहन करतो. जर तुम्हाला आपला महाराष्ट्र किंवा आपला भारत देश, आपली लोक ही किती विविध प्रकारची लोक आहेत हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल, किती वेगवेगळ्या स्ट्राटामधले म्हणजे समाजातले किती वेगवेगळे घटक आहेत हे समजून घ्यायचं असेल, तर सगळ्यांनी दुर्गोत्सवाच्या पेजवर जाऊन ते फोटो फक्त पहा. एक जण खेड्यात घराच्या बाहेर शेणाने सावरलेल्या भिंतीच्या अंगणात दुर्ग बनवला आहे. एकाने मस्त पॉश मल्टी काय हे जे कुठली मोठी मोठी शहरं असतात त्याच्या हाऊसिंग सोसायटीमध्ये दुर्ग बनवला आहे. कुणी शाळेतली मुलं एकत्र आली आहेत, कुणी मोठी माणसं एकत्र आली आहेत. आपल्या राज्याची विविधता या दुर्गोत्सवाच्या अल्बमवरनं कळते. सगळ्यांनी काम एकाच व्यक्तीसाठी केलं आहे, एकाच गोष्टीचं सन्मानासाठी केलं आहे, दुर्गांसाठी केलं आहे. पण ही लोक किती भन्नाट, किती वेगळी. आणि सगळ्यात छान काय असतं माहिती का यश, तुला एरवी कुठेही उभा राहून फोटो काढ म्हटलं तर तुला हास म्हणून सांगायला लागतं, राईट? तर मग तुला कंटाळा येतो, कुणाला तसं खोटं असायला आवडत नाही. पण ना स्वतः बनवलेल्या दुर्गापुढे उभा राहून फोटो काढताना त्या मुलांच्या चेहऱ्यावरती एक वेगळी निरागसता, वेगळं समाधान. तू पण राजगड बनवला होता, आठवते का? तो फोटो काढता तुला हाच नाही म्हणायला लागलं, पण तो फोटो किती छान आलाय. बिकॉज यू वर स्टँडिंग राईट इन फ्रंट ऑफ द फोर्ट यू क्रिएटेड. तू बनवलेल्या दुर्गाच्या पुढेच तू उभा होता. ठीक आहे. त्यामुळे वरकरणी हा विश्वविक्रम साधीसुधी गोष्ट वाटत असला तरी हा एक
कमालीचा मोठा उत्सव आहे. म्हणजे मला नाही कळलं की नीट सांग तुम्हाला. हा, तर उत्सव का आहे असं तुला म्हणायचं. हे बघ, दिवाळी, गुढीपाडवा, संक्रांत हे आपले उत्सव आहेत, बरोबर ना. एव्हरीबडी लाईक्स देम, एव्हरीबडी एन्जॉय देम. वर्षानुवर्ष नवीन उत्सव ॲज कुठे बनले नाहीत आपल्याकडे. हां, नवीन उत्सव कधीही कुठेही बनले नाहीत. पण इथे मात्र एका नवीन उत्सवाला आपण सुरुवात केली आहे. आणि नॉर्मली उत्सव कसे असतात, मोठी माणसांचे ओरिएंटेड असतात. पण असा पहिला उत्सव असणार आहे हा, की जो लहान मोठ्या सगळ्यांनी मिळून करावा, सगळ्यांनी मिळून साजरा करावा असा असणार आहे. एक. दुसरं, या उत्सवाचं वैशिष्ट्य काय आहे, ह्याच्यात जात पात, श्रीमंत गरीब, शहर गाव काही फरक पडत नाही. तुम्हाला शिवछत्रपतींवर प्रेम आहे, दुर्गा आवडतात, तर दिवाळीला दुर्ग बनवा. हे जे पेरलं जाईल या गोष्टींमध्ये. आता फटाके फोडले की दूर होतो, बरोबर, दिव्यांनी आग लागू शकते, हे अशी अनेक टीका करणारे लोक बोलू शकतात. पण दुर्गोत्सव हा इतका कमालीचा निर्मळ आहे यश, की त्याच्यामध्ये कुणीच टीका करू शकत नाही दुर्ग बनवण्याच्या गोष्टीवर. इनफॅक्ट हे जे तुम्ही राहता ना कायम शहरांमध्ये, आणि कायम सॉक्स असतात, शूज असतात, मातीत जाणं भानगडच होत नाही ना बऱ्याच वेळा. खाली क्रिकेट खेळायला पण टर्फ आहे. मग दुर्गोत्सवाच्या निमित्ताने हे जे मातीला हात लागतात ना यश, ते आजकाल थेरपी म्हणून मिरवतात लोक. ज्या लोकांचे टच मातीला, रॉ मातीला होत नाहीत, अशा लोकांना वेगवेगळे आजार जोडू शकतात. त्या आजारांवर ओव्हरकम करण्यासाठी मातीत हात घालणं, चिखलात, मड थेरपी म्हणतात त्याला, अंगाला चिखल लावून घेतात लोक. आपल्याकडे ही प्रथा इतकी सुंदर आहे की ती अनेक स्तरांवरती कमालीचा उल्हास, आनंद निर्माण करू शकणारी आहे आणि आपल्या शिवरायांना मानवंदना देणारी आहे. त्यामुळे एक भन्नाट लोकोत्सव ज्याला म्हणतात, तो निर्माण करण्याचं पुण्य अमृतला मिळालंय, आपल्याला काही अंशी मिळालंय. येस, भारी. मला तर काय बोलू काय नाही कळत नाहीये. मला एक सांग, किती लोकांनी सहभाग घेतला दुर्गोत्सवात? महाराष्ट्रभरच नाही तर अमेरिका, ओमान अशा वेगवेगळ्या देशांमधून सुद्धा लोकांनी दुर्गांचे फोटो अपलोड केले होते. एकूण संकेतस्थळावर आलेल्या लोकांची संख्या 3,75,000हून जास्त होती. बापरे, एवढं? येस, एवढं मोठं. मग ते सर्व्हर स्पेस, तेवढे सगळे फोटो सेव्ह करणं, हे सगळं काम करू शकलोय आपण. आणि त्यामुळे तो विश्वविक्रम निर्माण होऊ शकलाय, कळलं का. त्यामुळे सोपं काम नव्हतं हे. पण तुला माहिती का गंमत अजून काय? या पुरस्कार स्वीकारताना विजयजी जोशींनी काय सांगितलं माहिती का? काय? की हा आता ॲन्युअल रिच्युअल बनेल, हे वार्षिक सोहळा बनेल, जो आपण दरवर्षी करूयात. मे बी वर्ल्ड रेकॉर्ड प्रत्येक वेळी अटेम्प्ट नाही करणार, पण फोटो कलेक्ट करून आधीपेक्षा जास्त फोटो आपण कलेक्ट करायचा प्रयत्न करूच शकतो. 10-20 लाख तरी फोटो आले पाहिजेत रे. एवढे? काही पण बोलतो सर तू. अरे 12 कोटी महाराष्ट्राची लोकसंख्या आहे. मराठी लोक बाहेर जाऊन राहिले ते 4-5 कोटी आहेत. या लोकांपर्यंत हा दुर्गोत्सव पोहोचला असता, घरटी एक म्हटलं तरी 1 कोटी आरामात फोटो यायला पाहिजे. मग तर कोणीच मोडू शकणार नाही. नाहीच मोडू शकणार. पण आत्ता प्रस्थापित झाला, पहिल्याच वर्षी यश मिळालं, ही खूप मोठी गोष्ट आहे. मी तुझ्या सगळ्या ज्यांनी ह्यात भाग घेतला त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो. आणि बोला आता अजून आपण समारोपाचं काय बोलायचंय तर. हा, मला माहितीये, मला आठवतंय, मला लक्षात आहे. दुर्गोत्सवात भाग घेऊन विश्वविक्रम निर्माण केल्याबद्दल सगळ्या शिवप्रेमींना मावळाच्या बनवलेल्या ॲपचं सबस्क्रिप्शन निःशुल्क मिळणार आहे. तुम्हाला कोड वापरायचा आहे, अमृत दुर्गोत्सव. ॲप उपलब्ध आहे, इन्स्टॉल करा. आणि एक महत्वाचं, आणि हा कोड फक्त 1 डिसेंबर 2025 पर्यंत चालणार आहे, म्हणून लवकर घ्या. मी सगळ्या शिवभक्तांचं परत अभिनंदन करतो. आपण एक विश्वविक्रम तयार केला. आता पुढच्या भागात नवीन विषय घेऊन भेटूयात. तोपर्यंत जय शिवराय. Jeszcze